दादा खोत माणसं ओळखायला चुकत नाही. उगीच नाही मी माझ्या लाडक्या मुलीचा हात तुझ्या हातात देतोय. सांगितलेलं कळत नाहीये तुला? म्हटलं एका जागी बस आणि खा ना. खाऊन घे. ठीक आहे बरं. दुग्ग्या, अरे कळत नाहीये तुला? इथे का बसलायस तू? अगं बरं ना. बघितलं श्रीनू, स्वतःच्या हाताने खायला नको याला. सगळं आयतं पाहिजे. श्रीनू, अरे अभिनंदन तुझं. दादांचा विश्वास जिंकलायस तू. अरे केवढी मोठी गोष्ट आहे ही. दादा जे म्हणतील ते ऐकावंच लागतं आपल्याला. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या लग्नाचा निर्णय सांगितलात ना की मग झालं. सगळं तुझ्या हातात येईल बघ. डुग्गू, कुठे काय बसतोयस? दादांची जागा आहे ती. उठ, आधी उठ. तू नाही बसायचंस तिथे. चल. मामी अगं ठीक आहे, लहान आहे तो, एवढं काय त्यात बसला तर बसू दे ना. श्रीनू, अरे आधीसारखं नाही चालणार आता. त्याला नाही बसता येणार तिथे. कळत नाही तुला? चल, सांगितलं कुठेही बसायचं नाही तरी. गुड मॉर्निंग निशिकांता. गुड मॉर्निंग सर. हा कसला गुड मॉर्निंग? काय झालं? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अशी का वागतीयस? माझं काही चुकलंय का? सॉरी सर. डुग्गू, ए डुग्गू. काय? अरे डुग्ग्या, हे काय वाचत बसलायस तू? उठ, उठ आधी इथे. आई तूच सांगितलेलं पुस्तक वाचतोय. हा नाही ते ठीक आहे. अरे पण तू लिहायचा सराव कधी करणार आहेस? अगं आई लिहायचा सराव मगाशीच केला ना. हा डुग्ग्या, मी काय म्हणते, तुला सही करता येते? नाही. नाही डुग्ग्या, अरे असं करून कसं काय चालेल राजा? नाही नाही नाही, असं नाही. तुला तुझं नाव नीट लिहायला यायला पाहिजे. उद्या समजा तुझ्याकडे कोणी कागदपत्रांवर सही मागितली, तुला ती करता यायला हवी ना. हा तर तू नीट कर बाबा सही. चल इथे लिहून दाखव मला छान. चल चल चल. अरे तुझं नाव डुग्गू आहे ना, मग डी के काय लिहिलंयस तू? आई तू विसरलीस, माझं नाव दुर्गेश आहे. दुर्गेश खोत, म्हणून डी के अशी सही केली. आता मला शिकव तू. उगाच आगाऊपणा करू नकोस ना. नीट सही कर. चल बरं. हा नीट सही करून दाखव. चल कर बरं. वा वा वा. अरे वा मंजू, हा तू अभ्यास घेते त्याचा? हो अहो, असं काय करताय? अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं ना त्याच्या. हा तापन. पण आई अभ्यासात सही कशाला लागते? सही कशाला? उद्या माझी कोणी कागदपत्रांवर सही मागितली तर मी काय बोलणार? म्हणजे? माहित नाही, आईच असं सांगत होती. मंजू काय चाललंय? आपल्यासाठीच चाललंय सगळं. डुग्गू काय झालं? औशिक बहुतेक तिला सही करता येत नसणार. काय अभ्यास कर. जायचे, औषधांची वेळ झाली. होय गो बाई. बाकी उमा किती गडबड असली ना तरी माझ्या औषधाचे येळो काय चुकवणच नाही बाई कधी. आता सवय झाली जायचे. होय गो. तुम्ही मका हात धरून शिकवलास. मका म्हणालास उमा माणसा जपायची, संसार आपोआप जपला जाता. जायचे, तुम्ही माझी सासू नाही, माझी आय झालास.
आणि आता मी सासू कसा व्हायचा तर आपण तुमच्याकडूनच शिकतलंय. खरा असा गो बाई, खरा असा. बस. कसा असताना उमा, आपल्या मुलाक चांगलो जोडीदार मिळालेलो बघण्यात जा काय सुख असताना का कशातच नसता. आणि ता सुख माका मिळाला म्हणून मी चांगली सासू झाले. बाकी तुमचा लगीन कसल्या परिस्थितीत झालेला असला ना तरी माझं रघुनाथ नशीबवान असा. इला बायच्या डोळ्यात पाणी इला. काय गोदायचे, माझा नशीब थोर की या घरात तुम्ही तुमची सून म्हणून माका स्वीकारलास. अगो, लग्नाचे गाठी ना देव वरसून बांधून पाठवता. आत्ताच बघ, आपलं श्रीनू आणि निशी देवान जोडी बनवून धाडल्यासारखी धाडली आहेत की नाही. चला 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 चला, आता ना लवकर मुहूर्त काढून टाकूया. काय लग्न तर ठरलेलंच. लाली लाली, एक मिनिट. लाली, तू एक गोष्ट विसरतेस. आपण ह्या दोघांना विचार करण्याचा वेळ दिलाय. त्यांचा विचार झालेला हा. माका उत्तर माहित हा. हो करायचा हा की नाही श्रीनू निशी, बरोबर ना? थांब लाली. श्रीकांतराव बरोबरच बोलतायत. अरे पण निशी बाळा, श्रीनू, तुम्ही दोघंही हुशार आहात. तुम्हा दोघांनाही आपापलं भलं कळतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांचाही आमच्या सगळ्यांवरती पूर्ण विश्वास आहे. आमच्या निर्णयावर विश्वास आहे. तुम्ही दोघंही एकमेकांना अतिशय योग्य जोडीदार आहात असं घरातल्या सगळ्यांनाच वाटतंय. मला तुमच्या तोंडून निर्णय हवाय. तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाहीये. मी सगळ्यांसमोर तुम्हाला विचारतोय. तुमचा या लग्नाला होकार आहे ना? बरनिशी, आता सांगा काय ता. श्रीनू, तुका मान्य असा ना या लग्न? श्रीनू, देशीक बॅडमिंटन खेळूचा. तू त्याचा जोडीदार म्हणून त्याला साथ देशील ना. आता जशी माझ्या निशीची काळजी घेतलीस तशी आयुष्यभर घेशील ना. आपल्यात पात्रता असल्याशिवाय कोणीही आपल्यावर कुठलीही जबाबदारी टाकू शकत नाही, हे तितकंच खरं आहे. मला तुझ्यात ती क्षमता दिसली आणि म्हणूनच एवढी मोठी जबाबदारी मी तुझ्यावर टाकतोय. दादा खोत माणसं ओळखायला चुकत नाही. माझ्या श्रीनून होकार दिला. उमा, मी काय म्हणाले होते, माझा श्रीनू माझ्या शब्दाबाहेर नाही. हा माका माहित होता श्रीनू निशी आवडता. बरं निशी, आता सांग काय ता. तुका पसंत असा मा श्रीनू आयुष्याचं जोडीदार म्हणान? बॅडमिंटनच्या सिंगल्समध्ये तू परफेक्ट आहेच. आयुष्याच्या डबल्समध्ये तू मला साथ देशील. तुम्ही त्यांना
घरी येऊन विचारू शकता. ओके, मी उद्या तुझ्या बाबांशी बोलायला येतो. निशी, बॅडमिंटन खेळणं स्वप्न आहे ना तुझं? श्रीनूचा पाठिंबा आहे त्याला. श्रीनू एक जोडीदार म्हणून आयुष्यभर तुझ्या स्वप्नांना पाठिंबा देईल. इतकी मदत दुसरं कोण करू शकेल? अगो बोल तरी. अरे नुसत्या माना काय हलवतात? हा, तोंडाने हो म्हणा ना. म्हणजे उद्या कोणी म्हणूक नको की पोरांनी तोंडाने होकार दिला नाही, तुम्ही त्यांचं जबरदस्ती लग्न लावतास म्हणून. हो हो. माझ्या श्रीनूचा आणि देशीचं लग्न ठरला. हो मंजू, अगो जा लवकर साखर घेऊन ये. तोंड गोड करू काय ना. आपली सोयरीक जोडली. अभिनंदन अभिनंदन लालिताई, अभिनंदन. लालिताई नाही, वीणबाई असं मी तुझी. दादा दादा तुझा पण अभिनंदन. श्रीकांतराव, तुमचं पण अभिनंदन. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. अभिनंदन. अरे तुम्ही असे काय बसलेत बघत? उठा उठा उठा, तोंड गोड करू आहे ना. घ्या घ्या साखर घ्या. खा आता, खा, तोंड गोड करा. झाले, मी आजी सासू झालंय. अरे खा खा, तोंड गोड करा ना. भरवा एकमेकांक भरवा. हा बरं बरं. अरे श्रीनू काय ता. लाली घ्या घ्या सगळ्यांना दे. घ्या घ्या घ्या. सर्वेश्वराच्या कृपेने सगळं नीट पार पडता. आज चालीरीतीप्रमाणे निशी आणि श्रीनूचं लग्न ठरत ना. वेणी बर्फीचा कार्यक्रम होत. खरंय तुमचं उमा. यो दिवस येऊ खवं असं प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं. उमा, आपण इतकी नशीबवान आहोत की आपली लेक परकी होणार नाही, आपला या गाव सोडून जाणार नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या निशेक सांभाळून घेणारो शिनूसारखा जावई मिळालो. खरंच आपण भाग्यवान आहोत. अगदी खरा बोललासा. आपल्या निशीच्या आयुष्याचा एक नवीन पर्व सुरू होणारा. सर्वेश्वरा, जसा आजपर्यंत आमच्या पाठीशी उभा राहिलास, तसाच आमच्या लेकीच्या, आमच्या निशीच्या पाठीशी उभा राहा.
देवा, मी आजपर्यंत कधी मंदिरात गेलो नाही किंवा तुझ्यासमोर हात जोडले नाही. माझा स्वतःचं नशीब स्वतः घडवण्यावर विश्वास आहे. पण निशिगंधाने माझी लाईफ बदलली आहे. त्याने मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवलंय. आज मी निशिगंधाला खूप मोठं सरप्राईज देणार आहे. आज आमच्या लाईफमध्ये एका नवीन चॅप्टरची सुरुवात होणार आहे. मला तुझा आशीर्वाद हवा आहे. मी तुला वचन देतो की मी निशिगंधाला कायम सपोर्ट करेन. तिच्या बॅडमिंटनला कायम सपोर्ट करेन. तुझ्यासाठी माझं स्वप्न जपता यावं यासाठी दादांपासून खूप गोष्टी लपवून ठेवल्यात मी. पण आता नाही जाऊ शकत मी त्यांच्या विरोधात. काही दिवस थांबेल खेळ, पण आता कायमचा नाही थांबणार हा खेळ. मला तुझी साथ हवी आहे. माझं स्वप्न जपता यावं यासाठी हा एकच दिलासा आहे माझ्या मनाला. लग्न जबाबदाऱ्या चौकटी वाटतात बांधून ठेवणाऱ्या. तशाच चौकटीने तू बनलीस ना, पण या चौकटी तुझी ताकद बनतात. तशाच या जबाबदाऱ्या पण माझी ताकद बनू दे. ज्या विश्वासाने तुझ्यावरची पकड घट्ट होते ना, तो विश्वास कायम माझ्या पाठीशी हवाय. हीच माझी ताकद आहे. त्या दिवसाची ही एकच आठवण आहे आता माझ्याकडे. इथे आल्यावर दादा मामाने नवीन जबाबदारी टाकली माझ्यावर. ती जबाबदारी नाकारून मी दादा मामाचं निशीचं मन नाही दुखवू शकत. ओवी सुद्धा जात नाहीये माझ्या मनातून. मी काय करू? मी ह्या सगळ्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं, ओवीला विसरण्याचं बळ दे मला. तुझं आणि डॅडचं एकमेकांवर खूप प्रेम होतं ना, आणि ते तुम्ही एकमेकांची साथ देऊन प्रूव्हही केलं. बट मॉम, आता जे होतं ना, आय मीन ते प्रेम आहे, फ्रेंडशिप आहे, मला ना काही कळत नाहीये. आय एम जस्ट सो कन्फ्युज्ड. जर माझे फिलिंग्स फक्त माझ्यापर्यंतच लिमिटेड असतील तर? सी ना मॉम, जर निशीचं ह्यात चांगलं होणार असेल तर मी का मध्ये पडू? मी निशीच्या आनंदाचा विचार केला पाहिजे ना. करेन मी. अरे मॉम, सी ना, श्रीनिवासला जशी मुलगी हवी होती तशीच आहे ना निशी. मी निशीसारखी कधीच नाही होऊ शकत. श्रीनिवास आणि निशी एकमेकांसाठी परफेक्ट आहे. बट मॉम, डोंट वरी. यू नो ना, आय एम अ ब्रेव्ह गर्ल. या सिच्युएशन मध्ये ना खूप स्ट्रॉंग राहणार आहे. खूप स्ट्रॉंग. प्लीज मॉम, प्लीज.